तुम्ही जर राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स बघितली आणि तुमच्याच चॅनलनी ज्यांची नावं राहुलजींनी गावली, इथे तुमचंच चॅनल त्या घरी गेलंय ना. तुमच्याच चॅनलनी मला दाखवलं की एका घरात एवढे लोक राहतच नाहीत, की डुप्लिकेट नावं कशी आहेत. आणि हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विषयच नाहीये, हा काश्मीर टू कन्याकुमारीचा विषय आहे. हा एक कुणाचाच विषय नाहीये, हा एका प्रक्रियेचा विषय आहे. आणि पवार साहेबांचं स्टेटमेंट तुम्ही परत ऐका. ते काय म्हणले, 2 लोक आमच्याकडे आले, त्यांनी कुणावरच आरोप केला नाही. पवार साहेबांनी सहा दशकांमध्ये त्यांच्या राजकारणात कधीच कुणावर आरोप केले नाही. तुम्ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स परत जबाबदारी निघा. ते काय म्हणले, असे 2 लोक माझ्याकडे आले, म्हणले काय चाललंय तंत्र टेक्नॉलॉजीचं. राहुल गांधींचा त्यांना फोन आला, ते दोघं भेटले आणि ते म्हणले ह्याच्यात आपल्याला काही पडायचं नाही आणि याच्यावर आमचा विश्वास नाही असं म्हणून सोडून दिलं. त्याच्यामुळे आरोप नाही येतो, ते एक स्टेटमेंट आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जे एव्हरी डेटा आहे तो डेटा इलेक्शन कमिशन पण नाकारत नाही, मग तुम्ही चॅनलवाले नाकारताय. कारण का जी नावं, एवढं जाडं पुस्तक आहे ज्याच्यात ते डुप्लिकेटचं सगळं आहे, ती सगळे कागदपत्र राहुलजींनी देशाला दाखवली आणि प्रत्येक चॅनलने या देशातल्या जाऊन तिथे व्हेरीफाय केलंय की आहे जे आरोप किंवा वास्तव, खरा आरोप नाही येतो, जे वास्तव आहे जे राहुलजींनी देशाला दाखवलं.